हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार आणि सुट्टी असल्याने आज जरा बाहेर निघालो आहे. मामाची मुलगी, मामे बहीण आहे, तिला मुलगी झाली आहे, तर तिला बघायचं म्हणून आज आम्ही कोथरूडमध्ये चाललो आहे भावाकडं. तिथून आई आणि ताईला घेऊन मग आम्ही तिच्याकडं बघायला जाणार. सो आज पूर्ण आवरून आम्ही निघालो आहे. आणि त्यानंतर आईने आंब्याची पेटी पण मागवलेली. आई म्हटली, मी घेतलेले आधी, मग आई म्हटली की तिकडनंच येताना घेऊन ये, म्हणून मग तिथूनच मी मैत्रिणीकडनं आंब्याची पेटी कलेक्ट केली आणि आता आम्ही निघालो कोथरूडमध्ये जायला. कोथरूडमध्ये ताई आणि भाऊ जो आहे ते जवळजवळच राहतात. सो आम्ही निघालो आता कोथरूडमध्ये. इकडे इकडे जा जा वरती. काय एवढा मेनू चालू आहे? आई गुळाचा शिरा बनवत होती. मग मी म्हटलं हा गुळाचा शिऱ्याची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना दाखवावी. मी डिटेलिंगमध्ये नाही दाखवलं आहे, पण बनवताना तुम्हाला दाखवणार आहे. गुळाचा शिरा आमच्याकडे सगळ्यांना आवडतो.
मिस्टरांना जास्त आवडतो म्हणून आईने गुळाचा शिरा आज त्यांच्यासाठी खास बनवला. हा तेलात पीठ घालून त्याला चांगलं भाजून त्याच्यात गुळाचं पाणी, गरम केलेलं गुळाचं पाणी टाकलं जातं आणि खोबरं, विलायची, काजू, बदाम असं बारीक करून टाकतात. खूप छान लागतो. बस तेवढंच पाणी. अरे तुझे पप्पा कुठे गेले? कधी येतील? हो का? बरं. मिळून बघा ना. दोघं एक आणि मग ते बघा त्याच्यात. उतरले बाई पोळी. हां ठेव. इथलं काही काम खराब झालं. अरे आपण चल होणार नाही, अजून वाढव. दक्ष बाजूला हो रे बेटा. बसा जावाई बापू. बापरे. आणलं थंड पाण्यात. मोबाईल नाही बघायचा रोणी. दक्ष जेवताना बंद कर. भाऊ भाजी पोळी आणू तुम्हाला. हे दोघं भाऊ बहिणी चल. पंगत बसली जेवायला. टर्न होतो का मग त्याच्यात व्हिडिओ. ठीक आहे, मी तोपर्यंत गाडी काढतो. पण मग तू त्या दिवसात अजून मोबाईल बघायचा आहे ना. घरी जाऊन आम्ही गाडीमध्ये मोबाईल बघत. आम्ही गाडीमध्ये मोबाईल बघत. दोन मोबाईल आहेत का मामी? कसा मामीचा हात पकडलाय. बापू पण आले असते. मला एवढं काय रे. रस्त्यावर उभे
तिला. इथे आम्ही मामे बहिणीच्या मुलीला बघायला आलो, पण मी घरातला व्हिडिओ काही घेतला नाही, कारण प्रत्येकाला व्हिडिओमध्ये यायला आवडेल असं नाही आहे आणि ते बाळ छोटं असल्यामुळे मी तिथला व्हिडिओ काही केला नाही. आणि इथून तिला बघितल्या गेल्यानंतर आम्ही इथून निघालो आहे स्वामीनारायण मंदिरात. तिथं गेल्यावर ते मंदिर बंद होतं, कारण आम्ही 4:30 वाजता गेलेलो आणि मंदिर हे 5 वाजता चालू होतं. ते बंद होतं. थोड्या वेळ आम्ही बाहेर बसलो आणि 5 वाजेपर्यंत मंदिर ओपन झालं. आणि मंदिराच्या आतमध्ये पण व्हिडिओ करणं अलाउड नाही आहे, म्हणून बाहेरनं जेवढं दाखवता येईल मी तेवढं दाखवलं आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रत्येक ठिकाणी लिहिलं होतं नो व्हिडिओ नो फोटो, म्हणून आतमध्ये मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे. मंदिरात चप्पल बाहेर काढल्यानंतर पायाला इतकं भाजत होतं, आम्ही सगळे पळतच सुटलो. आणि इथे पायऱ्यांजवळ आल्यावर तिथं पांढरे पट्टे असल्यामुळं पायाला भाजलं नाही. आणि मी इथे व्हिडिओ करत होती. मिस्टरांनी सांगितलं व्हिडिओ नॉट अलाउड, बंद कर मोबाईल. मग मी आतमध्ये व्हिडिओ केला नाही, तरी मी बाहेर उभी राहून आतला थोडासा व्ह्यू घेतलेला आहे. बाहेर आल्यावर काहीतरी गार प्यावं अशी इच्छा झाली. उसाचा रस प्यायचा होता, पण ते म्हटले की अर्धा तासांनी ते चालू होईल, बंद होतं. म्हणून आम्ही इथं येऊन छान गार पाण्याच्या बाटल्या घेतल्या. बरं एकच घेतली. परी आईस्क्रीम कशी आहे? कोणी घेतली? आजीने घेऊन दिली. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब शेअर नक्की करा.
प्लीज.